नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, जास्त उत्पन्न, गडगंज संपत्ती आणि वाहनं असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या अर्जाची जोरदार छाननी सुरू आहे। या महिलांची परिस्थिती चांगली असूनही लाडकी बहीण या योजनेचा ते लाभ घेत होत्या, त्यामुळे या महिलांच्या अर्जाची छाननी केली जाते। या महिलांना योजनेतनं बाद केलं जाणार आहे। काही लाभार्थी बहिणी तर सरकारी तिजोरीमध्ये पैसेही जमा करत आहेत। सरकारनं मोठं पाऊल उचलल्यानं अनेकांचे धाबे तणाणलेत। या योजनेच्या 2.5 कोटी महिला लाभार्थी आहेत, परंतु सर्वांच्याच अर्जांची छाननी होणार नाही। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कोणत्या महिलांच्या अर्जाची छाननी होणार आहे आणि कोणत्या महिलांच्या अर्जांची छाननी होणार नाही या संदर्भात माहिती दिलेली आहे। आदिती तटकरे यांनी मीडियाशी बोलताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या। आम्ही परिवहन विभाग आणि आयकर विभागासोबत मिळून अर्जांचं क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं। महिला किंवा त्यांच्या नवऱ्याच्या नावावरती वाहन तर नाही ना, यासाठी सरकार परिवहन विभागाकडनं क्रॉस व्हेरिफिकेशन करून घेते। तर कोणत्या महिला किंवा त्यांचे पती कर भरतात, त्यांचं उत्पन्न काय याची माहिती मिळवण्यासाठी आयकर विभागाच्या मार्फत क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाते। एकूण 2.5 कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे। या सर्वांच्या अर्जाची छाननी होणार नाही। ज्यांनी पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जोडलेलं आहे त्यांच्या अर्जाचं क्रॉस व्हेरिफिकेशन होणार नाही। पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असलेल्या महिला दारिद्र्य रेषेखाली येतात। त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या आतमध्ये आहे। शिवाय अन्न आणि नागरी पुरवठा विभाग या लोकांचं व्हेरिफिकेशन करूनच त्यांना रेशन कार्ड देत असतं, त्यामुळे त्यांचं आधीच क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याचं गृहीत धरून आम्ही पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या महिलांच्या अर्जाची छाननी करणार नाही, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली। क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये बाद झालेल्या महिलांकडनं पैसे वसूल करणार का, असा सवाल आदिती तटकरे यांना विचारण्यात आला। त्यावर मात्र त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं। आतापर्यंत 4,500 महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ रद्द करण्यासाठी अर्ज केलाय। त्यांनी पैसे देखील जमा केलेत। इतर महिलांनीही त्यांचं अनुकरण करावं असं आवाहन आदिती तटकरे यांनी केले। क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये ज्या महिलांचं उत्पन्न अधिक आढळेल किंवा ज्या महिला योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरतील त्यांना आम्ही तसं कळवणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं कोणत्या लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार आहे आणि कोणत्या नाही या संदर्भात आता सरकारकडनं स्पष्टीकरण आलेलं आहे। यावर आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।